विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। संघटना त्यांचा नवीन ग्रुप आहे। तर काही पुढाऱ्यांनी माझ्यासोबत जे आमच्या डेपोतले सहकारी आहेत त्यांनी व्हिडिओ ड्यूट केलेला, दोघाचा व्हिडिओ ऑफिशियल ग्रुपवर टाकला। म्हणजे का तर आमने सामने तिथं दोघांची पण आम्ही दोघं पण त्यांच्या डोळ्यात चालतात, कारण ते सहकारी अधिकारी जे म्हणजे जे सहकारी आहेत त्यांनी प्रशासनाला मदत केलेली आहे। वारंवार सगळ्याला सांगितलं बाबा गाड्या काढा, ड्युट्या करा। मग त्याचा राग मनात ठेवून त्यांनी त्यांना मला बळीचा बकरा बनवला। एका दगडात दोन पक्षी ठार केले त्यांनी, कारण त्यांना तेच करायचं होतं की आम्ही संपामध्ये सामील झाला नाही। मग त्यांचं हे आहे ना की मी युनिफॉर्मवर बनवला, एसटीच्या आवारात बनवला, बसमध्ये ऑन ड्युटीत बनवला। अरे मग हा नेम लागू होतो ना महाराष्ट्रामधल्या प्रत्येक कंडक्टर, मेकॅनिकल, महिला कंडक्टर त्यांच्यावर पण हा नियम लागू होतो। त्यांना पण करा निलंबित, नाहीतर मग मला जी निलंबित केलेला आहे ती रद्द करा। नाहीतर मग जेवढे महाराष्ट्रात माझ्यासोबत ड्यूट केलेत ना, बाकीच्यांनी बी ड्यूट केलेत ना, मग त्यांना का कारवाई लागू नाही? बाकीच्यांनी जे ऑन ड्युटीमध्ये, बसमध्ये, एसटी बसच्या आवारामध्ये ज्यांनी पण महिला कंडक्टर जेंट्सनी बनवलेले आहेत ना रील्स, त्यांना का तुम्ही निलंबित करत नाहीत? फक्त मलाच का? म्हणजे मला मानसिक त्रास द्यायचा। माझी मागणी एवढीच आहे की माझी सस्पेंड निलंबित माझं रद्द करावं आणि मला कामावर रुजू करून घ्यावं। मी मग कायदेशीर मी लढणार। काहीच नाही, मला नोटीस द्यायला पाहिजे होती, त्यांनी नोटीस दिली नाही, मला फोन केला नाही, कसलंच मला कळालं नाही। मी फक्त माझ्या मोबाईलवर यूट्यूबला मी रील्स बघत होते, त्यावेळेस अचानक मलाच एक लोकल चॅनलची व्हिडिओ दिसला मला की तिथं मी बघितलं तर धाराशिव रील स्टार मंगल सागरगिरी यांना मला असं कळतं की 2-3 दिवसाखाली आगारामध्ये काही कर्मचाऱ्यांनी सह्या घेऊन एक आगार प्रमुखाकडे निवेदन दिलं आणि त्याच्या आधारे आम्हाला निलंबित केलेलं आहे असं बाहेरून चर्चेतून ऐकायला मिळते। आणि त्याचा ठपका माझ्यावर ठेवलेला आहे की आपण एसटीच्या आवारामध्ये व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवण्यास आपण सहकार्याला प्रोत्साहन दिलं आणि त्याचा ठपका ठेवून मला त्यांनी निलंबन केलेलं आहे। वास्तवामध्ये हे नियमाला धरून नाही आणि हे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे। ह्याची शहानिशा होणं गरजेचं होतं आणि जे काही कार्यवाही झाली त्याच्याबद्दल आम्हाला पूर्वकल्पना देणं कायद्याने बंधनकारक आहे, कारण व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आपला भारत देश स्वतंत्र आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाला थोडं काही नव्हे कायद्याचा अधिकार आहे। असं काही कुठली गोष्ट न घडता डायरेक्टली त्यांनी आमचं निलंबन बोर्डावर लावल्याचं आम्हाला समजलेलं आहे। त्याच्यामुळं आमचं एकच मत आहे की आमचं हे झालेलं निलंबन नियमबाह्य आणि न्यायाला धरून नाही, ते रद्द झालं पाहिजे आणि आम्हाला नैसर्गिक न्याय मिळाला पाहिजे। आणि हेही नाही झालं तर आम्ही महामंडळामध्ये जे काही शिस्त व अपील कार्यपद्धती आहे त्या नियमाप्रमाणे आम्ही महामंडळाकडं आमचं जे काही म्हणणं आहे ते मांडून आम्ही कसं चुकलो नाहीत हे सादर करण्याचा प्रयत्न करू। नाही, ह्याच्या पाठीमागं फक्त संघटनाचे जे काही पदाधिकारी आहेत, आमच्याकडे नवीन संघटनेचं फार म्हणजे चुकीच्या पद्धतीनं कामकाज चालू आहे। त्यांच्यासोबत जर नाही कर्मचारी गेले तर ते त्यांना कसं वेठीस धरायचं, कुठं अडकवायचं, कसं बदनाम करायचं, त्याची मानसिकता कशी खच्चीकरण करायचं, अशा पद्धतीने ते काम करतात, कारण त्यांना वरूनच तसं मार्गदर्शन होतं आहे असं त्यांच्या त्या वागण्यातून लक्षात येत आहे। म्हणून असं समजतं आहे की आता परवा जी झालेली तक्रार आहे ती हे 2-4 लोकांनी तक्रार सादर केली काही कर्मचाऱ्याची सह्या घेऊन। विशेष म्हणजे काही कर्मचाऱ्याला विभाग नियंत्रक उस्मानाबाद जे काल कळम आगारात निलंबनाचं प्रकरण झालं एका महिला वाहकाचं, त्याबद्दल एवढंच सांगायचं आहे की कर्मचारी म्हणून जे काही कर्तव्य असतं त्यांनी जे व्हेकलचा वापर केला, बसचा वापर केला, तर ते जर सुरू झाली असती नकळत किंवा काही हानी झाली असती तर तसा गैरशिस्तपणा इथून पुढं होऊ नये एवढंच त्यामागे उद्देश आगार प्रमुखांचा होता। नाही, ते व्हिडिओ तो त्यांचा वेगळा विषय आहे। इथं फक्त जो बसचा गैरवापर वगैरे आहे, युनिफॉर्म घालून आणि ज्या आगारात बसेस असतात त्या कामासाठी असतात, तर नकळत सुरू झाली चुकून ती, कारण ती व्हेकल म्हणजे रेडी पार्क केलेल्या असतात त्या, आणि तसा काही हानी होऊ नये, नुकसान होऊ नये आणि त्याचा गैरवापर होऊ नये हाच उद्देश। नाही, तो विषयच नाही इथं। व्यक्ती स्वातंत्र्य हा पूर्ण आदरच केला जातो, फक्त वाहनाचा गैरवापर हा एवढाच विषय आहे। इतर जिल्ह्यामध्ये पण टिकटॉकचे जे काही रील्स चालू आहेत त्या माध्यमातून राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।